आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 ह्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली होती 2023 15 जानेवारी आणि सांगितलं होतं की मुंबईत 2 मोठे रस्त्याचे घोटाळे होणार आहेत, एक 23 साली आणि 24 साली 6,000 कोटी आणि 6,000 कोटी. तेव्हा मुख्यमंत्री घटनाबाह्य जे होते मिंदे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 वर्षात एकदम रस्ते चकाचक करू, खड्डे मुक्त करू. हाऊसमध्ये पण स्टेटमेंट दिलं होतं. खरं तर आम्ही आता हक्कभंग आणायचा का हा विचार देखील केला पाहिजे, कारण ते खोटारडे आहेत, किती खोटं बोलतात हे लोकांसमोर आलेलं आहे. स्वतः सत्ता ढापण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की 2 वर्षात आम्ही मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू. पण हे सगळी योजना आपल्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी करत होते. मुंबईचे पैसे कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात गेलेत, कदाचित मिंदेंच्या घशात गेले असतील. पण आज एक चांगलं झालं, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एकनाथ शिंदेंना एक्सपोज केलेलं आहे. 26% काम झालं आहे आजच्या ह्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. 26%. आणि मी तर चॅलेंज देत आहे की हे 26% पण जे बोलतात ते खोटं आहे. 26% पेक्षा कमी आहे. कुठे कुठे जे खोदून ठेवलेलं आहे, कुठेही रस्ता पूर्ण झालेला नाही. मी तर चॅलेंज देते मुंबई महानगरपालिकेला की जे चेहल साहेब असताना जे सांगितलं होतं ना आम्हाला की आम्ही CCTV लावू, फुटेज दाखवू, प्रोग्रेस रिपोर्ट दाखवू, 50% तरी तसं दाखवा काहीतरी करून. कुठेही CCTV लागलेलं नाही, कुठेही काम किती पूर्ण झालं माहिती नाही, पण रोड स्कॅम झाला आहे हे नक्की आणि आज हे शिक्कामोर्तब झालेलं आहे.